स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला विचित्र, भयानक, रहस्यमय गोष्टी कथा स्वरूपात ऐकायला आवडतात तर तुम्ही अगदी बरोबर चॅनलवरती आलाय। आम्ही तेच सांगतो आणि आठवड्यातून 1 ते 2 स्टोरी अपलोड करत असतो। जर तुम्ही इंटरेस्टेड असताल तर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही आमचे वीकली अपलोड्स एन्जॉय करू शकताल। चला तर मग सुरू करू आजची स्टोरी। जवळपास 1970 मध्ये सुभाष बाबूंनी तलावाच्या बाजूला भितारकानिका ओडिसा मध्ये एक हॉटेल उघडलं। आता पुढचे 20 वर्ष हॉटेल व्यवस्थित चाललं होतं आणि बाजूला असलेल्या नॅशनल पार्क मध्ये येणारे आणि तिथले स्थायिक लोक आवडीने हॉटेलमध्ये जेवायला यायचे, कारण की त्या तलावात स्विमिंग करून हे सगळे या हॉटेलमध्ये जेवायचे। एके दिवशी जून महिन्यात सुभाष बाबूंना काउंटरच्या खिडकीतून तलावात काहीतरी गोष्ट दिसली। आता त्यांनी पाहिलं त्यांचे कस्टमर जे बाहेर बसून जेवत होते ते पण सगळे गोळा होऊन त्या जाणाऱ्या गोष्टीकडे सिरियस होऊन बघत होते। सुभाष बाबू ओरडले, म्हणले कुणीही स्विमिंग करायला उतरायचं नाही। ते आत गेले, त्यांनी मोठ्या बोर्डवरती नो स्विमिंग लिहून तो बोर्ड तिथे ठेवला। आता 2 हप्त्यानंतर तिथला स्थायिक 28 वर्षाचा दिबांशू त्याच्या बायकोसोबत हॉटेलवरती ड्रिंक आणि जेवायला आला होता आणि भरपूर वेळ ड्रिंक घेतल्यानंतर दिबांशू तळ्याकडे बघून त्याच्या बायकोला म्हणाला, मी आता तळ्यामध्ये स्विमिंग करायला उतरणार आहे। आता बाजूलाच असणाऱ्या वेटरनी ते ऐकलं। तो म्हणाला, दिबांशू आता तळ्यामध्ये स्विमिंग करायला अलाउड नाहीये आणि संध्याकाळ पण झालेली आहे, त्यामुळं कृपया स्विमिंगला उतरू नये। पण दिबांशू ऐकणाऱ्यातला नव्हता। तो म्हणाला, मी नाही घाबरत कुणाला, स्विमिंग तर मी करणारच। आता सगळे त्याला थांबवत होते, पण दिबांशू ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता। तो हॉटेलमधून निघाला आणि बायकोला घेऊन तलावाकडे चालायला लागला। हॉटेलचा स्टाफ सांगून सांगून दमला आणि परत त्यांच्या कामाला लागला। आता दिबांशू त्याची बायको तळ्यापाशी पोहोचले। हिरवं पाणी एकदम शांत होतं। दिबांशूने घड्याळ, चष्मा, कपडे काढून ठेवायला सुरुवात केली, तेव्हा त्याची बायको म्हणाली, मला काहीतरी पाण्यात जाणवते। पण दिबांशू हसला आणि म्हणाला, मला काय फरक पडत नाही। आणि त्यांनी पाण्यात सूर मारून तो आत पाण्यात गेला। आता क्षणात दिबांशूच्या बाजूचं पाणी एकदम उंच उडालं। जेव्हा दिबांशू पाण्यावरती आला तेव्हा ओरडत होता आणि काठावर यायचा प्रयत्न करायला लागला, पण त्याला अचानक पाण्यात आतमध्ये कुणीतरी जोरात ओढून घेतलं। पण लगेच दिबांशू पाण्याच्या वर आला, पण त्याच्या बायकोला दिसत होतं दिबांशूचा डावा साईडचा खांदा पूर्ण रक्तपांबळ झाला होता। ती त्याला वाचवायला पाण्यात उतरायला लागली, पण दिबांशूला माहिती होतं त्याला मदतीची गरज आहे, पण त्या परिस्थितीत पण तो तिला म्हणाला, आत येऊ नको, पाण्याच्या बाहेर जा। ती वळली आणि काठाकडे पळाली, पण तिने मागं बघितलं तेव्हा तिने शेवटचं दिबांशूला बघितलं, तो पाण्यात गायब झाला। हॉटेलच्या स्टाफने जोरात ओरडण्याचा आवाज ऐकला आणि सगळे तिकडे फ्लॅशलाईट घेऊन पळाले। आता ती ओरडत होती, तिला काही सुचत नव्हतं। तिने बॅटरी घेतली आणि पाण्यात फ्लॅश मारला। जर चुकून दिबांशू वाचला असेल तर त्याला बाहेर काढू, आणि इकडे तिकडे फ्लॅश मारायला लागली। तिला दिबांशू दिसला, पण बॉडी उलटी होती, तोंड पाण्यात होतं। पण जसं तिची फ्लॅशलाईट त्याच्यावर पडली त्याच क्षणी त्या गोष्टीने दिबांशूला डायरेक्ट पाण्यात ओढून घेतलं। तसं सगळ्या लोकांना माहिती होतं की या तळ्यामध्ये मगरी आहेत, पण त्या मगरी लहान होत्या आणि कुणालाही धोका निर्माण होईल असं कधीच काही झालं नव्हतं। तिथल्या लोकांनी त्या 2 मगरी ज्या नेहमी दिसायच्या त्यांचं एक टोपण नाव पण ठेवलं होतं, राणी आणि राजा। पण त्या दिवशी जून मध्ये सुभाष बाबू आणि तिथल्या लोकांनी जी गोष्ट तळ्यामध्ये पाहिली होती ती खूप मोठी मगर होती, जी त्या तळ्यामध्ये आतापर्यंत कुणीच पाहिली नव्हती। जवळपास 10 ते 11 फूट लांब, 200 ते 250 किलो वजन असणारी मोठी मगर ती होती। आणि जेव्हा दिबांशू पाण्यात उतरला होता तेव्हा ती त्याच काठावरती शिकारीची वाट बघत होती। दिबांशू चुकीच्या वेळी पाण्यात गेला। सुमारे 2 तासानंतर दिबांशूचे थोडे पाठ पाण्यातून सापडले। दिबांशू एकमेव होता की ज्याचं गेल्या 2 वर्षात मगरीने खाल्ल्यामुळे मृत्यू झाला होता। आणि आजच्या पुरतं एवढंच होतं। तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल
तर माझे सर्व सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेले आहेत. तिथे तुम्ही तुमच्यासोबत घडलेली घटना सुद्धा शेअर करू शकता. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.